महत्त्वाची अपडेट संभाजीनगरमधून निदा खानला आश्रय देणं नगरसेवक मतीन पटेलला भोवलेलं आहे। मतीन पटेलच्या संभाजीनगरमधील घरावर कारवाई करण्यात आली आहे। संभाजीनगर पालिका प्रशासनाकडून घराच्या पाडकामाला सुरुवात झाली आहे आणि पाडकामाच्या कारवाई अगोदरच मतीन पटेलनं घर रिकामं केलंय। आणि या संदर्भात आपण पुण्यात आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत त्यांच्याशी सविस्तर बोलूया। सचिन, कधीपासून ही कारवाई सुरू झालेली आहे, किती वेळ झाला आणि आता मतीन पटेल याने घर खाली केल्याचं कळतंय, तो आणि त्याचे कुटुंबीय सध्या आहेत कुठे? सध्या मी आता त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी मतीनचं घर होतं। नगरसेवक मतीन याच ठिकाणी राहायचं। मात्र जशी कारवाई होणार आहे ही माहिती जशी पडली त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी व त्यांच्या परिवाराने हा घर रिकामा केला होता आणि आज तासाभरापूर्वी या ठिकाणी या कारवाईला सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहू शकता की याच ठिकाणी कालपर्यंत मतीन आणि त्याचा परिवार राहत होता। मात्र आता हा घर बेकायदेशीर असल्याचं सांगून या ठिकाणी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने हे घर पाडलेलं आहे। याच बाजूला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की याच बाजूला मतीन नगरसेवक मतीन याचं ऑफिस देखील होतं आणि तो जो ऑफिस होता या नाल्यावरती अनधिकृतपणे होता। तर हा या नाल्यावरचा हा जो ऑफिस आहे त्याचा तो ऑफिस देखील आता पाडण्यात आलेला आहे। त्याच्या ऑफिसवर देखील आता बुलडोजर चालवण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात हा जो तो ऑफिस होता हा मोठ्या परिसरामध्ये होता आणि तुम्ही पाहू शकतात की अशा पद्धतीचे फौज फाट्यासह या ठिकाणी मनपाचं पथक दाखल झाले होतं। मनपाच्या पथकाने हा संपूर्ण जो अवैधरित्या या ठिकाणी कब्जा करण्यात आलेला होता, अवैध कार्यालय उभारण्यात आले होतं, त्याच्यावर देखील बुलडोजर चालवलेला आहे। आपल्यासोबत आता या अतिक्रमण संपूर्ण कारवाईचे जे प्रमुख आहेत वावळे सर आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलूया। श्रद्धा, नेमकी काय काय कारवाई केलेली आहे आज महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या उचित कलमान्वये आम्ही संबंधितांना नोटिसेस दिलेले होते। मात्र त्यांचा कायदेशीर अपेक्षित असलेला जो खुलासा आहे तो नसल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी कारवाईसाठी आलेलो आहोत। मध्यंतराच्या कालावधीमध्ये संबंधित अतिक्रमणधारक यांनी माननीय उच्च न्यायालयामध्येही रिट पिटिशन दाखल केलेलं होतं, पण माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांमध्ये कुठल्याही प्रकारचे स्टे ऑर्डर देण्यासाठी नकार दिलेला होता आणि आमची जी अंतिम नोटीस आहे त्याला कालावधी पूर्ण झाल्यामुळे आज आम्ही आणि पोलीस विभाग, महानगरपालिका आणि पोलीस विभाग संयुक्त येणे ही कारवाई करत आहे। या कारवाईमध्ये आत्तापर्यंत 6 व्यापारी आस्थापना असतील, 1 निवासी असेल आणि 1 कार्यालय आहे। याचं आम्ही निष्कासन केलेलं आहे आणि याच्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये अपेक्षित असलेली ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचा आधार घेऊनच महाराष्ट्र निदा खानला जिथं आश्रय देण्यात आला तो घर देखील अनधिकृत असल्याचं सांगितलं जातं, त्यावर नंतर कारवाई नाही। कसं आहे की आमच्याकडे आजच्या दिवशी जी ही कारवाई आहे ही नियमित स्वरूपाची कारवाई आहे। तिथं कुठल्या गुन्हेगाराला आश्रय दिलेला आहे, आरोपीला आश्रय दिलेला आहे याच्याबद्दल आमचे मालमत्ता निष्कासित करणार। एकूण आम्ही आता ह्या तर एक साधारण 9 मालमत्ता निष्कासित झालेल्या आहेत। समोर एक G+1चं एक स्ट्रक्चर आहे ते पण आम्ही निष्कासित करणार आहोत। आपण पाहिलं श्रद्धा, हे वावळे सर होते, हे संपूर्ण या महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे प्रमुख आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही कारवाई होत आहे। तर अशा पद्धतीने हा जो या ठिकाणी तुम्ही बघतायत तर हा कार्यालय आहे हा पाडण्यात आलेला आहे। त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहू शकतात की हा घर होता, हा घर पाडण्यात आलेला आहे। काल जसं सर्वोच्च उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही त्यानंतर त्या कुणकुण लागली होती मतीनला की हा घर आता महानगरपालिका पाडेल अशा पद्धतीची नोटीस देखील देण्यात आली होती। मात्र त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या कार्यकर्त्यांनी व त्या मतीनच्या परिवाराने हा घर रिकामा केलेला आहे आणि आज सकाळी जेव्हा या ठिकाणी महानगरपालिकेचं अतिक्रमण विभागाचं पथक त्याचबरोबर पोलीस मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहे। संपूर्ण परिसराला सध्या जर पाहिलं तर छावणीचं स्वरूप प्राप्त झाले आणि आता जो घर आहे तो आता जमीनदोस्त करण्यात आलेला आहे। आता एकूण जर आपण पाहिलं तर 9 ज्या मालमत्ता आहे त्या निष्कासित करण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेली आहे। श्रद्धा, सचिन, ज्या ठिकाणी तुम्ही उभे आहात त्या ठिकाणी प्रॉपर रेसिडेन्शियल एरिया आहे, आपण स्थानिकांशी बोलू शकतोय, त्यांच्या भावना, त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ शकतोय तिथल्या स्थानिकांच्या? नक्कीच आपण या परिसरात नाही, मात्र पुढे जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। या ठिकाणी नागरिक आहेत आणि सकाळपासून बघ्यांची देखील मोठी गर्दी या परिसरामध्ये होत आहे। त्याचं कारण असं आहे की हे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, ही देखील 3 दुकानं होती, ही देखील पाडण्यात आलेली आहेत आणि अशा पद्धतीने या परिसरातील नागरिक आहेत त्या नागरिकांची आपण भावना जाणून घेऊयात। काय वाटतं, तुमच्या नगरसेवक आहेत त्यांच्या इथं आता अशा पद्धतीने कारवाई होते, या कारवाईकडे तुम्ही कसं बघता? ये कार्रवाई कसं बघता तुमच्या परिसरातल्या नगरसेवक? हिंदी में बोलिए, मैं आपको जवाब देता हूँ। ये कार्रवाई आप हिंदी में सवाल कीजिए। कार्रवाई के कैसे? सर ये कार्रवाई आप मुझे आप ही बोलो, ये जो कार्रवाई हुआ है
ये बहुत बड़ा टेरिस था कि क्या था ये भाई, मानते इसका परमिशन नहीं था। औरंगाबाद के अंदर जो है ना 75% जो है ना जिसका गुंठेवारी नहीं, परमिशन नहीं है, तो इसको फोकस क्यों दिया गया? ये मेरी ये जो है ना सवाल मीडिया से है कि मीडिया उनको पूछती क्यों नहीं है कि भाई इसका तोड़ रहे आप 75% जो घर है औरंगाबाद में, सबका परमिशन नहीं है भाई, आप सबका लो ना, बोलो ना उसको। नहीं, लेकिन इन्होंने भी तो गलत ही किया ना। क्या गलती किया बोलिए? परवानगी नहीं लेना नगर सेवक का नियम है ना। साहब परवानगी लेना जाए ना तो अभी इसका गुंठेवारी परवानगी मिल रहा नहीं है। हमने कोशिश किया था, मैं गुंठेवारी का परवानगी। आपके नगर सेवक का घर गिराया जा रहा है, क्या है, हमारे को तो अच्छी बात है गिरा रहे, तो वो कायदे कानून के तौर पे तो गिरा रहे हो। हाँ, और जो नोटिस भेजे थे उन्होंने, तो नोटिस से पहले ये नाइंसाफ़ी कर रहे हैं। नोटिस से पहले, नोटिस का भी टाइम है, इन्होंने सवेरे 5-6 बजे से आगे चालू कर डाली। अड्डा भी तोड़ने वाले हो सवेरे अड्डा भी तोड़ने वाले सवेरे आए। दारू का धंधा होता है, गांजे का धंधा होता है यहाँ। नारे गाँव की पब्लिक दारू का अड्डा बंद करो। मस्जिद स्कूल के बच्चे आते जाते हैं दारू पीने वाले, दारू पीते यार, गांजा दारू की दुकान बंद करो यहाँ से पहले, जो 2 महीने से वही दारू बिकता हुआ बाजू में, शराब बिकता है यहाँ, सब बिकता है यहाँ। दारू के अड्डे में अशा पद्धतीच्या या प्रतिक्रिया आहे। अजूनही काही लोक आहेत इथं, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात की नेमकं त्यांच्या काय भावना आहेत। तुमच्या नगरसेवकाचं या ठिकाणी घर तोडलं जात आहे, काय तुमच्या प्रतिक्रिया आहे? हमारे को कुछ समझ नहीं आता, हमको बात करते नहीं आता। अच्छा, अरे नारेगांव में धंधा चरस का, गांजे का, दारू भी ठिया है, वो नहीं तोड़ रहे आप। दारू बिक रही है, गांजा बिक रहा है, चरस बिक रहा है। संविधान के खिलाफ काम हो रहा नहीं है। 2 महीने से दारू के नोटिस का वो कर रहे थे। बोलो यही बोलना है बस कि अनफेअर आणि कारवाई या है। स्थानिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत होतो। सचिन, याकडे लक्ष असेल, ताजी माहिती घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।